सांगितलं होतं की त्यांच्याकडे जी FIR दाखल झाली होती त्या FIRच्या खूप आधी साधारणतः 3 दिवस आधी SIT फॉर्म झाली होती. SIT फॉर्म झाली आणि त्यानंतर म्हणजे 19ला गुढीपाडवा होता. 20 तारखेला जेव्हा SITच्या प्रमुख इकडे आल्या आणि त्यानंतर जो सगळा तपास आहे तो तपास SIT प्रमुखांकडे वर्ग केला गेला. त्यामुळे जे आयओ होते, मला वाटते श्रीयुत सूर्यवंशी, ते आयओ सुद्धा SITकडे वर्ग केलेले होते. त्यामुळे सगळा तपास SITच्या आधी नसल्यामुळे कर्णिकजी आमच्याशी फार बोलू शकले नव्हते आणि म्हणून मग आम्हाला SIT प्रमुखांशी बोलावं लागलं. त्यांनी अतिशय उत्तम वेळ दिला. त्यातल्या ज्या काही तपशिलातल्या गोष्टी आहेत त्या कदाचित मी आपल्यासोबत अजिबातच शेअर करू शकणार नाही, कारण हा सगळा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी अजिबात भाष्य करणार नाही. फक्त आम्ही SITकडे काय मागणी केली आणि आमच्या SITला भेटण्याचा उद्देश काय होता त्याच्यावर फक्त मी आत्ता फोकस करेन की ही गोष्ट का झाली नाही आणि ती करणं अपेक्षित होतं. तत्पूर्वी मी अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की मागच्या 2 दिवसांपासून एक साप समजून भुई आपटण्याचं काम सुरू झालं आणि ज्यात असं सांगितलं गेलं की ठाकरेंच्या काळात शिवनिका ट्रस्टला पाणी दिलं. खरंच ठाकरेंच्या काळात शिवनिका ट्रस्टला पाणी दिलं गेलं का? काय नेमकं काय घडलं होतं तर आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तो GR मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे. 2020ला मिरगावच्या सगळ्या ग्रामस्थांनी ग्रामसभेचा एक ठराव केला. आता हा ग्रामसभेचा ठराव जोडलेला होता, लक्षात घ्या. पिण्याचं पाणी देणं ही माणुसकी आहे. म्हणजे एखादा कैदी 302चा आरोपी आहे, तो जेलमध्ये गेला आणि त्याला तहान लागली तर जेलर सुद्धा त्याला पाणी दिलं. जेलरने कैद्याला पाणी दिलं म्हणजे कैद्याच्या गुन्ह्यामध्ये जेलर सहभागी आहे असं होत नाही. इथे तर पाणी खऱ्यातला दिलंच नव्हतं. ग्रामसभेचा ठराव होता आणि ग्रामसभेच्या ठरावाला अनुसरून पाणी द्यायचं ठरलं. किती पाणी? प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं होतं. याला शिफारस कोणी केली? अर्थात तिरुपती चाकणकरांनी केली. प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर क्षमतेने पाणी द्यायचं ठरलं आणि हे पाणी एकूण गावची लोकसंख्या किती आहे त्याचा अंदाज घेऊन रोज किती पाणी लागेल एवढ्या क्षमतेचा जलकुंभ उभारला गेला. आता हा जलकुंभ उभारताना पाणी मागितलंय मिरगावच्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील ज्यांच्याकडे हे खातं होतं, कारण हा विषय मुख्यमंत्र्यांकडे येत नाही, मुख्यमंत्री पदावरती उद्धव साहेब होते. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीकडे त्यांच्याकडनं GR पारित झालं. GR मी आपल्याला द्यायला तयार आहे. आता त्यानंतर त्या पाण्याचं युटिलायझेशन, त्याची उपयोगिता काय होते हा नंतरचा भाग नाही. त्यानंतर जर ते पाणी शिवनिका ट्रस्टकडे जर त्याची पाईपलाईन वळवली असेल तर त्याला दुसरं कोणी कसं काय जबाबदार राहील बरं? हा एक मुद्दा. पण तरी सुद्धा 2 दिवस जेवढा काही सत्ताधारी, त्यांचे लावारिस भक्त, त्यांचे काही पोपटपंची करणारे प्रवक्ते, त्यांचे काही बोलघेवडे, अशा सगळ्यांनी एक प्रोपोगंडा करायला सुरुवात केली. आणि मग हा प्रोपोगंडा करताना आम्ही जरा अजून उत्खनन करायचं ठरवलं की चला कोणी कोणी दिलं असेल बरं या सगळ्यांमध्ये काय काय. आणि मग लक्षात आलं की जयकुमार रावलांनी तर खूपच मोठा निधी दिला बाबा. जयकुमार रावल कुणाचे? कुणाच्या अंगा खांद्यावर खेळले जयकुमार रावल? एकदा कळलं पाहिजे. जयकुमार रावलांनी निधी दिला, त्या जयकुमार रावलांवरती हे जे सगळे बोलघेवडे प्रवक्ते आहेत सत्ताधाऱ्यांचे, ते का बरं तोंड उचकटत नाही? त्यांनी बोललं पाहिजे. एक. दुसरी गोष्ट अशी, पाणी दिलं तर माणुसकी हो सोडा. पाणी आपण दुश्मनालाही देतो, तुझं काय नाही. आणि तो तर गावकऱ्यांनी ठराव सांगितला होता. बंदूक देणं कशी माणुसकी असते मला सांगा. बंदूक ही माणुसकी नाहीये. 2012 मध्ये या घरातला बंदुकीचा परवाना मिळाला. त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे. 2012ला बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते सत्तेत, साहेब अजिबात नव्हते. 2012ला कोण होते? आय थिंक अशोकराव जे आता भाजपकडे आहेत.
भाजपच्या अंगाखांद्यावर खेळत आहे, हे जरा नोट केलं पाहिजे. कारण तुम्ही कारण नसताना जर तुम्ही अशा पद्धतीने अलिगेशन कराल तर आम्हाला पाळमुळं आम्हाला खणून काढता येतात. मीच कसं हुशार असं प्रत्येक वेळेला चाणक्यांनी सांगायची गरज नाही. ठीक आहे, 2012ला तुम्ही बंदुकीचा शस्त्र परवाना दिलाय आणि 2024ला त्याचं नूतनीकरण झालं. आता हे 2024ला जे नूतनीकरण झालं, 24ला गृहमंत्री कोण? फडणवीस. 24ला मुख्यमंत्री कोण? श्रीयुत फडणवीस. मग फडणवीस साहेब जे म्हणतात की मला खूप बोलता येतं, मला बोलायला लावू नका, ऑन फ्लोअर सांगतायत की कोणी पाणी दिलं, 40 किलोमीटरची पाईपलाईन. तर साहेब 40 किलोमीटरची पाईपलाईन ही निर्गावसाठीची होती, पण तुम्ही बंदुकीच्या परवान्याचं नूतनीकरण का केलं 24ला? 1.5 वर्षापासून प्रकरण माहिती होतं असं महिला आयोगाची अध्यक्ष सांगते, असं पुण्यातल्या त्या कोण कार्यकर्त्या त्या सांगतात, असं तो कुठला पत्रकार आहे स्थानिकचा तो सांगतो की 1.5 वर्षापासून. मग 2024ला तुम्ही बंदुकीच्या परवान्या फडणवीसांनी का बरं तेव्हाच त्याला चाप लावला नाही? जे देवेंद्र फडणवीस आता स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत आणि म्हणतायत की माझ्याकडे तर खूपच माहिती आहे, कुणाकडेच नसेल इतकी माहिती आहे ना. फडणवीस साहेबांकडे माहिती आहे याच्यात आश्चर्य काय? अहो, ग्रह खातं तुमच्या अधीन आहे म्हटल्यावर तुमच्याकडे माहिती असणारच नाही. तुम्ही थोडी तशी हवेतनं छूमंतर करून माहिती आणली. तुमच्या डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ती माहिती जमा केलेली आहे, ती असणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण एवढी सगळी माहिती असतानाही आणि 10 वर्षापासून तुम्ही ग्रह खातं सांभाळत असतानाही हा माणूस पोचलाच कसा, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. एका पाणी प्रश्नावरून फार बोललं गेलं बा, त्याचं मी स्पष्टीकरण दिलं. हा फोटो जरा बघितला गेला पाहिजे. अतुल सावे आहेत सत्ताधाऱ्यांमधले. म्हणजे काल कुणीतरी एक बोल घेवड्या बाई ताज वगैरे सांगत होत्या, त्या बिनबुडाचे आरोप करत होत्या. मी फोटो सकट आणि पुराव्यांसकट बोलत आहे. अर्थात हा अतुल सावेंचा फोटो आहे म्हणजे अतुल सावे गुन्हेगार आहेत असं माझं म्हणणं नाही. चौकशा त्यांनी कराव्यात. पण कुणी कुणी पोचला, हा भस्मासूर कुणी कुणी पोचला, कुणी कुणी पैसा अडका दिला, तर त्यांची नावं जरा उघड झाली पाहिजे. हे गृहस्थ आहे, अत्यंत सज्जन आहे, तुमच्या नाशिकचे आहे, हेमंत गोडसेचे. लोकसभेची उमेदवारी मिळावी वगैरे म्हणून खूप यांचे पूजा अर्चा. हेमंत गोडसे एवढ्यावरती म्हणजे हा एक फोटो आहे म्हणून का? कसला फोटो आहे हा? समोर नारळ दिसतोय, हा भूमिपूजनाचा फोटो आहे आणि हेमंत गोडसे उभे आहे. आता या भूमिपूजनाची पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे. परत एक फोटो, मागे भूमिपूजन समारंभाचा बॅनर अस्पष्ट दिसतोय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे. आणि हे भूमिपूजन MIDCच्या शी संबंधित आहे. यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर MIDC मधल्या आहेत. केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं. शालेय शिक्षण खात्याचा माणूस MIDCच्या स्टाफ सोबत काय करतो? शाळा बांधायची होती MIDC मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, MIDC आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होता इथे? बरं, चाकणकर या एका फोटोत दिसतात का? नाही. खजाना आहे आपल्याकडे, खजाना. काल एक वाक्य बोलून फसलाय तुम्ही. हे केसरकर. मागचा बॅनर बघा, मागचा बॅनर आहे सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित सिन्नर, MIDCचा बॅनर आहे. काय म्हणतायत शालेय शिक्षण मंत्री इथे? कशासाठी आहे ते? आणि बाजूला चाकणकरांचा सत्कार काय चाललाय? मंत्री शांत उभा आहे, कॅबिनेट मिनिस्टर शांत आहे आणि स्वयंघोषित राज्यमंत्री पदाचा दर्जा लावणाऱ्या बाईंचा सत्कार होतोय आणि बाजूला खरात आहे. ये रिश्ता क्या कहलाता है? एकदा केसरकरच्या बोलघेवड्या प्रवक्त्यांनी मला सांगितलं पाहिजे, त्याची उत्तरच दिली पाहिजे त्यांनी आता की हे काय आहे नेमकं, हे कशासाठी चाललं. बरं, हे कुठे कुठे आहे बघा. म्हणजे चाकणकर बाई म्हटलं की मला काहीच माहित नाही.
चाललंय हे काय प्लॅनिंग आहे की या प्लॅनिंग मध्ये चाकणकर बाई दिसताय? एक माणूस समजावून सांगत आहे. कोण आहे हा माणूस? हा माणूस सिन्नर MIDC मधल्या स्टाईस असोसिएशनचा माणूस. तिथलं जे काय अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काही आहे संघटन, स्टाईसचा माणूस आहे. हा माणूस अनेक ठिकाणी दिसतो. याची चौकशी झाली पाहिजे असं माझं SIT कडे मागणं होतं. SIT ने केलं पाहिजे. का केलं पाहिजे? खरातचा आर्थिक स्तर या लोकांनी वाढवला. खरातला पोसला यांनी, खरातचा भस्मासूर यांनी वाढवला. केसरकर काय सांगत असतील बरं? केसरकर एखादी शाळा उभी करायला सांगतायत का खरातला? केसरकर MIDC मध्ये एखादा मराठी शाळा कशा वाचतील यावर बोलतायत का? केसरकर मराठी गोरगरीब लेकरांना पुस्तकं कशी मिळतील यावरचा प्रोजेक्ट स्टाईलच्या माणसाला समजावत आहेत का? आणि केसरकरच्या बाजूला बसून चाकणकर नेमक्या काय करत आहेत? ज्या चाकणकरांना महिला आयोगाचे प्रश्न सोडवायला वेळ मिळाला नाही, त्या चाकणकर MIDCच्या ऑफिस मध्ये बसून विशेष बघा, या तिघांचा पण MIDC शी संबंध नाही, पण MIDCचा जो सगळ्यात महत्वाचा माणूस आहे तो अत्यंत झुकून आदमीने या तिघांना काहीतरी समजावतो. काय समजावतोय? केसरकरच्या प्रवक्त्याने सांगितलं. एवढं कुठं प्रकरण थांबतंय साहेब? MIDCचे सगळे अधिकारी आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चाकणकर आहे. चाकणकर MIDCचे चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? MIDC मध्ये चाकणकर काय करतात आणि MIDC मध्ये शालेय शिक्षण मंत्री काय करतो? कशासाठी आले होते इकडे? म्हणजे ज्या बाईंना फार काल खुरकुरी होती ट्विट करण्याची, त्या बाईंनी आता याची उत्तरं दिली पाहिजे की केसरकर याच्यात काय करताय? कोल्हे बिल्ले सापडले म्हणे बाबा तिकडे, कोल्ह्यांचे कान बिन सापडले म्हणे. आणि कुणी लोक कोल्ह्याचं रक्तबिंद लावून पूजा करत नव्हतं ना? अंगाला रक्त वगैरे लावून पूजा करणे असले काही आगरी प्रकार तर होत नव्हते ना? लावत असेल तर कोण लावत असेल? काय हा प्रकार असेल शोधलं पाहिजे. MIDC मध्ये कुठला तरी प्रोजेक्ट पूर्ण झाल्याचा आनंद आहे आणि केसरकर अत्यंत आदमीने उभे आहेत, बाजूला चाकणकर आहेत आणि खरात आहेत आणि अख्खा MIDCचा स्टाफ आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सोबत अख्खा MIDCचा स्टाफ आणि सोबत चाकणकर, आणि या तिघांचाही या खात्याशी काहीच संबंध नाही. याच्याशी म्हणजे इथे जर उदय सामंतांचा फोटो असता तरी समजू शकले की उदय सामंत MIDC शी संबंधित आहे. ह्यांचा काय संबंध आहे या सगळ्यांशी? का आले होते हे लोक इकडे? म्हणजे हे सगळे फोटो बघता मला आश्चर्य वाटतंय. हे गोडसे, हे सगळे लोक, मी नुसत्या फोटोवरून बोलणार नाही. फोटो दाखवायला तुम्ही कोणाची दाखवू शकते हो? फोटोचं काय असते त्याच्यामध्ये? अमित शहाचा फोटो आहे, अमित शहाचा पण फोटो आहे ना, पण अमित शहाचा फोटो खरात सोबत आहे म्हणजे अमित शहा गुन्हेगार आहे असं थोडीच होतं. फोटोवरून मी म्हणत नाही, पण जेव्हा फ्रिक्वेंटली फोटो सापडतात आणि वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो सापडतात तेव्हा मात्र काही प्रश्न निर्माण होतात. जे प्रश्न आम्ही आता SITला समोर मांडलेले आहेत. SIT समोर इनपुट देताना जे काही त्यांच्याकडून जी काही माहिती त्यावर मी काहीच भाष्य करणार नाही, पण मला जे मांडायचं होतं त्याच्यामध्ये मला नाशिकच्या काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं. नाशिक जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जे त्याच्या भक्तांच्या रांगेत उभे होते आणि ज्यांनी 1.5-2 वर्षांपासून हा गुन्हा नोंद होऊ दिला नाही, किंबहुना तो गुन्हा घेतला नाही, अशा काही अधिकाऱ्यांच्या बद्दल मी SITशी बोलले. आणि मला त्याच्यावरती फार वेगळं भाष्य करायची गरज नाही, कारण माझी अडचण अशी आहे, व्यक्ती बदनाम झाली तरी चालते पण संस्था बदनाम होता कामा नये. सो डिपार्टमेंटला कुठल्याही पद्धतीने डाग लागता कामा नये. पण डिपार्टमेंट मधले काही लोक जर चुकून मागून हा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असतील आणि त्याची कारणं ही असतील की ते खराचे होते, तर ते इनपुट्स दिले गेले पाहिजे म्हणून ते इनपुट दिलेले आहेत. आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावे अशी मागणी केली. या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावे याची मागणी आधी होती. याच्यानंतर मी CM साहेबांना भेटेल, मी EOWच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल. मी EOWच्या ऑफिसमध्ये जाण्याचं अजून एक कारण आपल्याला आत्ताच सांगितलं पाहिजे. ऍक्च्युली तो पेपर माझ्याकडे अजूनही त्याची प्रिंट आली नाही म्हणून मला दाखवता येत नाहीये पेपर.
पण निलेश चाकणकर यांच्याकडून त्यांची आणि चौधरी नावाची कोकणामध्ये एका कंपनीत भागीदार. कोण आहे ते चौधरी? तर चौधरी हे तटकरेंच्या सोबत अनेक कंपन्यांमध्ये आहे. If A is equal to B, B is equal to C, it means that A is equal to C. तटकरेंच्या अनेक व्यवहारांमध्ये जर चौधरी आहेत आणि चौधरींच्या सोबत चाकणकरची भागीदारी आहे, काय संबंध आहे? मला जी काही माहिती होती त्यातल्या अनेक नावं आहेत, खूप सारी नावं आहेत. म्हणजे दीपक लोंढेला ताब्यात येत असेल, पण दीपक लोंढे असेल, उदय सांगले असेल, कितीतरी नावं आहेत की ज्या नावांचा मला वाटतं की या लोकांची चौकशी झाली पाहिजे. देशमुख नावाचा जो ओझरचा माणूस आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याची कारण प्रॉपर्टी खराब स्वतःच्याच नावावर ठेवली असेल असं काही नाही. निलेश चाकणकर आणि चौधरी यांचा जो प्रोजेक्ट आहे तो 450 ते 500 CRचा प्रोजेक्ट आहे. 450-500 CRचा प्रोजेक्ट उभं राहण्याची आर्थिक कुवत येते म्हणून त्याच्यावर त्यांनी काय तो तपास करावा. त्याचे पेपर्स त्यांना हवे असतील ते पेपर्स त्यांना पाठवले. अजून काही पेपर्स पाठवायचे तर आम्ही पाठवू. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करू. परंतु ही सगळी जी कॉन्स्पिरसी आहे त्यावरती एकदा बोललं पाहिजे. अजून एक ती प्रिंट अशी की आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना असेल. मी काय हे सगळे सीडीआर तपासले जावे असं म्हणते, त्याचं कारण म्हणून एक घटना सांगते. अनु मलिक हे संगीतकार आहेत. संगीतकार अनु मलिक, मी खूप गंभीर काहीतरी, संगीतकार अनु मलिक यांच्यावर फिल्म इंडस्ट्रीतल्या 2 ते 3 बायकांनी अलिगेशन्स केले होते जेव्हा मी टू कॅम्पेन चालला होता. आणि या मी टू कॅम्पेनच्या अंतर्गत ज्या 3 बायकांनी त्यांचे काय हॅरेसमेंट असेल, जे काही गोष्टी असतील त्याच्या संबंधाने जे अलिगेशन्स केले होते त्याची कंप्लेंट ही चाकणकरांकडे आली होती. आणि चाकणकरांनी त्या प्रकरणामध्ये अनु मलिक यांना क्लीन चिट दिली. तुम्ही म्हणाल ताई याच्यात काय विशेष आहे? विशेष पुढे हे आहे की अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, ज्या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम केलं. हे काय प्रकरण आहे? तारखा दिवस त्यांनी टॅली करून बघा. म्हणजे जर रुपाली चाकणकर महिलांना न्याय देण्याच्या ऐवजी या केसेस जर अशा पद्धतीने डील करत असतील तर हे वाईट आहे. तुम्ही गुगल करून बघू शकता. अनु मलिकची मी टूची केस गुगल करा. माझ्याकडच्या ज्या आहेत लिंक्स त्या मी तुम्हाला पाठवते. या सगळ्यांमध्ये सोहम चाकणकर, त्याच्यासोबत रुपाली चाकणकर, हे सगळेच लोक, हे एवढे सगळ्या गोष्टी समोर असतानाही अजूनही रुपाली चाकणकर हे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर का येत नाही? का येत नाही? की आम्ही इतक्या गोष्टी तुम्हाला सांगतोय तरीही अजूनही ते नाव रेकॉर्डवर येत नाही. प्रश्न फक्त एका महिलेचा नाही. प्रश्न एका महिलेमुळे जर एवढं सगळं जर शोषण होत असेल तर मात्र ते वाईट आहे. आणि म्हणून त्यावर बोललं पाहिजे, म्हणून त्यावर मांडलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. या सगळ्या संदर्भाने असणारे जे इनपुट आहेत ते इनपुट आज आम्ही SIT प्रमुख असणाऱ्या सातपुतेजी यांच्याकडे दिलेले आहेत आणि त्यावर आम्ही आमचं म्हणणं सुद्धा मांडलेलं आहे. या सगळ्यांमध्ये त्यांनी आम्हाला त्यांच्याही काही अडचणी सांगितल्या, ज्या अडचणी आम्ही समजू शकतो. कारण प्रश्न महिलांच्या प्रतिष्ठेचा आहे, त्यांच्या डिग्निटीचा आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी करताना त्यांनाही ती चिकिरीचं होते. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी या गुन्ह्याची व्याप्ती ही फक्त महिला लैंगिक शोषण इतकी नाही. तर हा फोटो मिळालेला आहे, त्याची कॉपी. अनु मलिक दिसत आहे फोटोमध्ये. रुपाली चाकणकर बाजूला आहे, बाजूला त्यांचा मुलगा आहे. ही सगळी माणसं एका फ्रेम मध्ये आहेत. हे फार विशेष आहे, हे गंभीर आहे की ज्या माणसावर मी टू कॅम्पेन अंतर्गत एवढे गंभीर अलिगेशन्स झालेले होते, आरोप झालेले होते, त्या माणसाला क्लीन चिट चाकणकर देतात आणि चाकणकरांचा मुलगा त्याच्या फिल्म मध्ये असतो. काल ज्या बाईंनी मातोश्रीवर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला
मी त्यांचंही संशोधन अशा पद्धतीने करेन, खूप खोलवर करेन. फक्त आम्हाला वाईट याचं वाटतं की या सगळ्यांमध्ये राजकारण न आणता त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय मिळण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत आणि तो न्याय देण्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न असेल. आम्ही आज आमच्या SIT प्रमुखांशी बोलताना हे सुद्धा प्रामाणिकपणे म्हटलं की बाकी काही असो, मला खात्री आहे की माझ्या पक्षात असा कुणीही माणूस असू शकत नाही, असूच शकत नाही. नुसत्या फोटो करून तर एलिगेशन करू नये. जसं मी अमित शहाचा फोटो लागते एन नंबर ऑफ फोटो तिथे मिळतील, त्या फोटोवरून नाही. पण माझ्या पक्षातला कुणी असू शकत नाही याची मला खात्री वाटते. पण तसंही वाटलं त्यांना तर त्यांनी त्याची गैर करू नये याचा परत एकदा पुनरुच्चार करते. पण जे लोक ऑलरेडी रेकॉर्डवर आहेत त्या रेकॉर्डवरच्या लोकांचं काय करणार आहात? हेमंत गोडसेंनी जो निधी दिलाय, जे पूजेला बसले होते, त्यांचं काय करणार आहात? दीपक केसरकर जे वारंवार फ्रिक्वेंटली दिसत आहेत, त्यांचे आणि खरातांचे काय काय आर्थिक व्यवहार झाले, त्याचं काय होणार आहे? या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नीसह जे ईशानेश्वराची पूजा करताना दिसतात, त्याचं काय नेमकं अर्थ काढायचे? आम्ही फोटोंसकट बोलतोय ना, आम्ही पुराव्यांच्या सकट बोलतोय. तर याही सगळ्या गोष्टींचा आम्ही विनंती केली SIT प्रमुखांना की या सगळ्यांमध्ये याचा आनंद आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी फ्री हँड दिलेला आहे. पण तरी सुद्धा आम्हाला कुठे ना कुठे भीती वाटते. कारण फलटण प्रकरणामध्ये जे झालं, फलटणमध्ये अर्थात SIT प्रमुख स्वतः त्या म्हणजे तात्पुरतेचीच होत्या आणि त्यांनी त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी की ताई त्याच्यातल्या सगळ्या आरोपींना अजूनही जामीन झालेला नाही. फलटण प्रकरणातल्या एकालाही जामीन झालेला नाही. कदाचित अंडर ट्रायलच ती पूर्ण केस त्यांची तशीच आत राहून चालेल यावरही त्यांनी आश्वस्त केलं. ही चांगली गोष्ट आहे. लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून अनेक गोष्टी कदाचित बोलता येणार नाही. पण या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला जी सतत भीती वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांकडून फक्त मित्रपक्षातल्या लोकांना चेकमेट करायचंय. मी रिपीट करते माझं काय वाक्य येते. माननीय मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षातल्या लोकांना फक्त चेकमेट करायचे म्हणून प्रकरणाचा गवगवा करू नये. तर या प्रकरणातली जी माणसं आहेत ती माणसं त्यांची खरंच पाळंमुळं खणून काढावी. कारण मुख्यमंत्री जेव्हा ऑन फ्लोअर पाळंमुळं खणून काढण्याची भाषा करतात, अशीच पाळंमुळं त्यांनी ड्रग्ज प्रकरणातही खणून काढायचं म्हटलं होतं. ती अजूनही खणून निघालेली नाही. अजूनही सातारा, सावली कुठून कुठून ड्रग्ज सापडते. या सगळ्यांवर खरं तर नाशिकमध्ये 3 महिला लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडून आम्हाला बोलणं अपेक्षित आहे की त्यांनी बोललं पाहिजे. सन्मानाला आम्ही बडी भाभी वगैरे म्हणतो, बोललं पाहिजे त्यांनी. पण बड्या भाभी पण बोलत नाहीत याच्यावर, हे वाईट आहे. जर महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे तर महिला लोकप्रतिनिधी सुद्धा बोललं पाहिजे ही अपेक्षा. ऐका ना, मी काय म्हटलं, अमित शहाचा पण फोटो आहे, अतुल सावेंचा पण फोटो आहे. पण ऐका हो, अतुल सावे, अमित शहा आणि माझ्या पक्षाचे नागरिक, ठीक आहे. फोटो मिळाला म्हणून आपण त्यांना गुन्हेगार ठरवणार असाल तर अतुल सावे आणि अमित शहाना सुद्धा गुन्हेगार ठरवावं लागेल. पण फोटोवरून आपण स्वतःवरून स्वर्ग गाठू शकणार नाही. हा एक वेगळा भाग आहे की अनेक लोक एकमेकांनी सांगितलं म्हणून, कर्णोपकर्णी चर्चा झाली म्हणून, प्रोपोगंडा झाला म्हणून जाऊ शकतात. काय जे असेल ते, जो फोटो नार्वेकरांचा दिसतो तो फोटो त्यांचा चेहराही ओळखायला येत नाही. कधी 18-20 वर्षापूर्वीचा फोटो असेल, ती काही कॅप मी आता कधी दिलेला नाही, असं काही असेल तो काही मुद्दा नाही. तरी सुद्धा मी म्हटलं की बाबा कोणी असं सापडलं तर त्याची गैर करू नका. पण आता केसरकरांचं काय करायचं होतं? आपण आज ज्या महिलांचं शोषण झालेलं आहे त्या महिलांना एक रिलीफ देणं ही जास्त प्रायोरिटी आहे. कारण त्यांच्या प्रायोरिटीमध्ये खूप साऱ्या ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले किंवा खरं तर हे असं कुणी करू नये. मला सुद्धा स्वतःला वाटतं की थोडंसं आपण संवेदनशीलतेने वागलं पाहिजे. एकूणच महिलांच्या बद्दल संवेदनशीलतेने वागलं पाहिजे. त्यामुळे व्हॉट्सअप, फेसबुक